नमस्कार. तोंडी लावण्यासाठी चटपटीत तेल आणि मिठातली मिरची करत आहोत. तर इथे कोवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर जी पिवळी मिरची असते ना, तर ती जास्त तिखट नसते. तर या पिवळ्याच मिरच्या घेतलेल्या आहेत. तर टूथपिकच्या मदतीने या मिरच्यांना चिरा पाडून घेणार आहे. दोन्ही बाजूने चांगल्या खोलवरपर्यंत चिरा पाडून घ्यायच्या आहेत. इथे सगळ्या मिरच्यांना मी चिरा पाडून घेतल्या. आता तवा ठेवून मी तव्यावरती ह्या मिरच्या लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे. तर उन्हाळासुद्धा आता कडक जाणवायला लागलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये जेवण मात्र खूप कमी जातं आहे. तर ही अशी चटपटीत मिरचीला असेल ना तोंडी लावायला, तर एक भाकरी नक्कीच हमखास जास्त जाईल. तर इथे 5 ते 10 मिनटं मिरची भाजून घेतली. मग इथे तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर 2 मिनटे मिरची परतून घेतली. मग यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे. परत एकदा मीठ आणि तेल मिरचीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. वरून एक झाकण ठेवायचे आहे आणि पूर्णपणे मिरच्या थंड करून घ्यायच्या आहेत. तर पाहताय इथे मिरच्या पूर्ण थंड झालेल्या आहेत. इथे एक चिनी मातीची बरणी घेतलेली आहे. त्यामध्ये ह्या मिरच्या मी भरून ठेवणार आहे आणि 15 ते 20 दिवस या मिरच्या आरामात फ्रीजमध्ये राहतात. या मिरच्या फ्रीजमध्येच ठेवायच्या आहेत. जर मिरच्या ह्या वरती अशाच ठेवल्या ना, तर मिरचीला बुरशी लागते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.